जे डोळ्याने दिसत नाही ते नाहीच असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मी काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला तुम्ही द्या. मला सांगा बाबा, फुलात सुगंध आहे का? आहे, पण तो दिसतोय का? नाही, मग तो नाहीच का? आहे. बरं, उसात गुढी आहे का? पण ती दिसते का? मग ती नाहीच का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे, पण तो दिसतोय का? नाही, मग तो नाहीच का? बरं, दुधात तूप आहे का? आहे, पण ते दिसतंय का? मग ते नाहीच का? मग पाहायचंय का? मग तसं जगात देव आहे का? आहे, पण तो दिसतोय का? नाही, मग तो नाहीच का? मग पाहायचंय का? मी आणलाय खिशात घालून. अरे नाकाला लावून पहा, म्हणजे फुलातला सुगंध कळल्याशिवाय राहणार नाही. खाऊन पहा, उसातली गुढी कळल्याशिवाय राहणार नाही. अरे घर्षण करून पहा, लाकडातला अग्नी कळल्याशिवाय राहणार नाही. अरे मंथन करून पहा, दुधातलं तूप कळल्याशिवाय राहणार नाही. तसं परमार्थ रूपी रवी लावून पहा, भगवत भक्ती करून पहा, म्हणजे या जगातला देव कळल्याशिवाय राहणार नाही. उगाच झिपड्या वाढून देवच नाही बोंबलत फिरण्यात मजा नाही ना महाराज. सुभाषितकार काय म्हटले? पुष्पे गंधम तिले तैलम काष्टेग्निम पयसा घृतम इक्षौ गुढम तथा देह पश्चात्मानम विवेकतः. विवेकतः या शब्दाखाली अंडरलाईन करा, म्हणजे संत संगतीमध्ये जाऊन विचार करून पहा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या जगातला देव कळल्याशिवाय राहणार नाही.